कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या बाईचं तोंड सुद्धा बघूची इच्छा नव्हती ना। बाईच घरासमोर येऊन राहता। तुम्ही नका लक्ष देऊ, घरात मंगल कार्य हा। चला बघू, चला। रघुनाथ खोत, तुमच्या घरातला हा आनंदाचा शेवटचा दिवस। आता इथून पुढे मी तुमच्या प्रत्येक दिवसाची वाट लावणार। हा काय बंधू? अरे सगळं सामान बापूकडे घेऊन गेलेलंच ना ठेव। होय, मग हे परत कशा काढलं? बापू तिथे राहत असते तर ठेवला असता ना। म्हणजे आता कोण राहतात हे सर? आता तिथे सचदेव राहतात। कोण? सचदेव, त्या मेघनाताई मिठाई आणि भेटवस्तू आणले होते ना त्यांनी त्या। हा, लाली, ती बाई नेमकी इथे का इली होती त्या लक्षात इला का? आपल्या घर फोडू तुका फक्त मिठाई आणि भेटवस्तू दिसल्या। दादा, त्या माणसांका मी आमच्याकडची माणसं म्हणून बोलवलंय म्हणून तू का आवडला नाही काय? दादा असं काय करतस? आम्ही तिघच जण असाव ना, मग आमच्या बाजूनी पण कोणीतरी हवा ना। आणि दादा, मी तुझी बहीण असलाय ना तरी आता वरमाय पण असं आहे। हा लालीताई, असं काय बोलतास? हा, मग आपणाक आता घरंदाज शेजारी मिळणार। हा, आता घरात लग्न कार्य हा कार्यक्रम होणार, शेजाऱ्यांची मदत लागणार ना आपणाक। मग हा, शेजाऱ्यांका पण सांभाळून घेऊ कोया। आणि शेजार धर्म म्हणून काहीतरी असता का नाही? शेजार धर्म लाली दोघांकडनं पाळला जायला हवा। माझे शब्द लक्षात ठेवा, त्या बाईचो हेतू चांगलो नाही। हा, त्यातून तुला तिच्याशी चांगलं वागायचं असेल ना तर बेलाशक वाग, पण एक मात्र नक्की, लग्नाच्या सगळ्या सोहळ्यापासून त्यांका लांब ठेवा, सांगून ठेवताय। पण दादा, विषय संपला। माझ्या बाजून मोजकीच माणसं येणार, त्यांच्याबद्दल पण दादा असा बोलणार काय? हा, ता काय नाही, मी पण वरमाय असं आहे। हा, माझ्या शब्दात पण काही किंमत असं की नाही? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।